राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे। सर, जरांगे पाटील यांची आज बच्चू कडू यांनी भेट घेतली। ते म्हटले की 18-19 तारखेला विशेष मोहीम राज्यभर घ्यावी नोंदी तपासण्यासाठी। नोंदी ऑलरेडी तपासण्याची विशेष मोहीम सुरूच आहे, त्यामुळे त्याच्यापेक्षा आणखी जास्त मोहीम काम घेणार आहे। आणि जेवढ्या नोंदी तपासायचं होतं तेवढ्या मला असं वाटतं की सर्व नोंदी तपासून झालेल्या आहे। परंतु आम्ही वारंवार जी मागणी करतो की ज्या काही नोंदी सापडत आहेत त्या नोंदींपैकी किती लोकांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेतलेले आहेत त्याचा आकडा आधी सरकारने जाहीर करावा। ज्या नोंदी सापडल्या तो आकडा समोर आणून मराठा समाजाची आणि ओबीसी समाजाची आंदोलनकर्ते दिशाभूल करत आहेत की 54 लाख 55 लाख 56 लाख 57 लाख नोंदी सापडल्या। अरे बाबा, पण या 57 लाखापैकी 99.5% लोकांनी ऑलरेडी प्रमाणपत्र घेतलेले आहे। ते जन्मजात ओबीसी आहेत, कुणबी आहेत, त्याच्यामुळे नव्याने काय शोध होणार आहे। ज्या काही 0.5% नवीन नोंदी सापडल्या असेल त्याला कोणाचाही विरोध नाही, कारण वडील आजोबा पंजोबाच्या महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रामध्ये किंवा आता सरकारने जे काही 13 प्रकारची कागदपत्र अधिकृत म्हणून घोषित केली तिथे जर कुणबी नावाची नोंद भेटत असेल तर त्याला कुणबी समाजाचं पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र घेऊन ओबीसीचे बेनिफिट घेता येते। आणि म्हणून आणखी काय नवीन नोंदी शोधणार। जरांगे पाटील असे म्हटले की आमच्या आरक्षणाच्या विरोधात कोणी आलं कोर्टात गेलं तर आम्हालाही कोर्टात जावं लागेल आणि मग मंडल आयोग सुद्धा रद्द होऊ शकते। मंडल आयोग हा कोणीही रद्द करू शकत नाही, कारण या देशाच्या लोकसभा आणि राज्यसभेनी मंडल आयोगाचं गठन केलं होतं 1978 मध्ये, आणि ते लोकसभा आणि राज्यसभेने गठन करून संपूर्ण देशातील ओबीसीचा अभ्यास करून या ओबीसी समाजामध्ये कुठल्या कुठल्या जाती येतात त्याची यादी मंडल आयोगाने जाहीर केली होती। आणि त्यानुसार या ओबीसीची तेव्हाची लोकसंख्या 52% असल्यामुळे 27% आरक्षणाचं रिकमेंडेशन शिफारस केली होती। त्याप्रमाणे 7 ऑगस्ट 1990 रोजी तेव्हाचे पंतप्रधान सन्माननीय VP सिंग साहेब यांनी 7 ऑगस्ट 1990ला मंडल आयोगाच्या फक्त 2 शिफारसी लागू केल्या होत्या की शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षण। त्याच्यामुळे कोणी किती काही म्हटलं तरी मंडल आयोगाचं जे गठन 1978ला झालं होतं ते रद्द होऊ शकत नाही। हे म्हणजे अतिशयोक्ती आहे म्हणणं। म्हणजे ते आपल्या आंदोलनावर ठाम आहे 20 तारखेच्या मुंबईतल्या। ते आंदोलन ठाम असते, आम्ही सुद्धा आंदोलनावर ठाम आहोत। आम्ही सुद्धा घोषणा केली आहे की त्यांनी आंदोलन केलं तर आम्ही सुद्धा या महाराष्ट्रातील ओबीसी रस्त्यावरती आणून आम्ही आमच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करू। आम्ही एक कदमही मागे हटणार नाही। शेवटचा प्रश्न, पुढची भूमिका काय असणार? कारण की सरकारवर दबाव निर्माण करण्याची एकही संधी जरांगे पाटील यांच्याकडून सोडली जात नाही। ते म्हणतात की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवंच आहे आणि ते घेणार आहे। पण आंदोलन करते काही मागत असले तर त्याला अर्थ काय? शेवटी सरकार ते मान्य करू शकते का याला फार महत्त्व आहे। आणि सरकार वारंवार सांगते प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या की काही झालं तरी आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। सर्वच सन्माननीय मुख्यमंत्री बोलतात, दोन्ही उपमुख्यमंत्री बोलतात, सर्वच मंत्री बोलतात। एवढं स्पष्ट निर्देश आहे, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही, ही सुद्धा सरकारची भूमिका ठाम आहे। आणि म्हणून आम्ही सुद्धा वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत की सरकार जे बोलतं आहे, जे आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे त्याच्यामध्ये बदल करण्याच्या विचारात आहे काय, आणि तशा प्रकारे आहे हे जर आमच्या लक्षात आलं तर या राज्यातील ओबीसी सुद्धा रस्त्यावर येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करणार आहे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।